आणि कशी त्या जाग्यावर पोचले आणि तो जागो आहे हिमालयाचो आपला एव्हरेस्टचो बेस कॅम्प। सगळ्या कोकणी मुस्लिम कम्युनिटीला प्राऊडची बात आहे, अख्ख्या महाराष्ट्राला पुऱ्या कोकणला ह्याची प्राऊडची बात आहे की आपलं बघा एक कपल जे कोकणी कपल फर्स्ट कपल असेल जी कोकणचा मुस्लिम कपल ते हिमालय बेस कॅम्पशी जाऊन आले। सर तुमचं गाव ॲक्च्युली खंचो आहे? मी फुरुसचो। हाँ, रहो कोकण में मगर हिमालय की बात करो। आपला बोलला तर वर्ल्डचा मोस्ट डेंजरस एअरपोर्ट आहे आणि त्यातनंच नामच्या बाजारशी फर्स्ट माउंट एव्हरेस्टचो दिदार होता। त्याच्यानंतर चालताना तिची पायाची बोटा पुरी सून झाली, पुरी सून होऊन तिचं बाकायदा पुरं पाय वगैरे फाटलं। मग मी माझं शूज तिला दिलं आणि तुम्ही यकीन नाही करणार मी 3 किलोमीटर विदाउट शूज बर्फातले चाललो। इशारा म्हणजे तीच एक खंची तरी तुमची जी बाजू जी आहे ती सून होईल, जैसा की मना हातनं ऐसा मना वाटला की मना मुंडी ना आहे। शरद कुलकर्णी मगून 2019ला तर त्यांच्या बायकोच्या सोबत गेलो होतो आणि त्यांची बायको त्याचा डेथ झाली होती, अंजली कुलकर्णी। त्याचा फोटो घेतलो त्यांच्या प्लेटचं आणि त्याचं तिला श्रद्धांजली दिली, तिला सल्यूट केली। अच्छा, गोरखशिपला छत्रपती शिवाजी महाराजचा स्टॅच्यू ठेवलेला आहे? स्टॅच्यू ठेवलेलं आहे, तर आम्ही दोघांनी जाऊन आम्ही फोटो काढलो। कम्युनिटीला ह्यांच्यावरती प्राऊड आहे की ह्या दोघांचा आपण कोकणी माउंटेन चॅनलच्या माध्यमाने आपण सत्कार करत आहोत। माणसाचे शौक आणि माणसाचं जॉब आणि त्याची हॉबी आणि त्याच्यातला जिद आहे ना, त्या टायमातला त्यांचा एज कमाच आडवा येत नाही। आणि ह्याची मिसाल आज आपल्याबरोबर 2 आपले गेस्ट आहेत आज कोकणी पॉडकास्टमध्ये। तर गेस्टचा आपण इस्तिकबाल करणारच आहोत तुमच्या सगळ्यांच्या एकाशी, पण एक बेहतरीन मोटिवेशनल व्लॉग तुमच्या खिदमतला मी आज आणता आहे पॉडकास्टच्या रूपाने। आणि ती आहे की जो माणूस स्कूल डेजमध्ये स्कूलच्या बुक्समध्ये जॉग्रफीमध्ये ज्या ज्या चीजोची इन्फॉर्मेशन जी टीचर्स लोक देत होते शिकवत असत त्याचीचा एक्सपिरियन्स घेणं की जे आपण बघतो जी शिकलो की वाकई ती रिअली चीज एक्झिस्ट आहे का नाही, त्याचा काय अनुभव मिळेल ह्याची बाकायदा कशी त्यांनी प्लॅनिंग केली आणि कशी त्या जाग्यावर पोचले आणि तो जागो आहे हिमालयाचो आपला एव्हरेस्टचो बेस कॅम्प। किती हाईटवर आहे, किती मीटर्स, किती फुटाच्या हाईटवर आहे, ही पुरी इन्फॉर्मेशन त्यातला आपण देणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पुराणी आपलं बघा आणि मोटिवेट व्हा आणि मोटिवेशनच्याच नियतने आपण हा व्हिडिओ बनवतो ताकी इन्फॉर्मेशन पण मिळून जाईल। आणि आपल्या सगळ्या कोकणी मुस्लिम कम्युनिटीला प्राऊडची बात आहे, अख्ख्या महाराष्ट्राला पुऱ्या कोकणला ह्याची प्राऊडची बात आहे की आपलं बघा एक कपल जे कोकणी कपल फर्स्ट कपल असेल जी कोकणचा मुस्लिम कपल ते हिमालय बेस कॅम्पशी जाऊन आले आणि रिसेंटली जाऊन आले। पुरी डेट सारी त्यांचा टूरचा पुरी इन्फॉर्मेशन आपण तुम्हाला ह्या माध्यमाने आपलं दाखवणार आहोत। आज त्यांचा सत्कार पण आपण करू तुमच्या सगळ्यांच्या ह्यानी की आज एक कम्युनिटीसाठी प्राऊड होते, त्यासाठी आपला सत्कार पण करणं जरुरी आहे। विदाउट वेस्टिंग अ सिंगल मिनिट मी त्यांचा इस्तिकबाल करत आहे जनाब वजीउद्दीन मारूफ साहब आणि त्यांची मिसेस मोहतरमा बिल्किस वजीउद्दीन मारूफ साहेबा, तुमचा इस्तिकबाल आहे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम जी सर तुमचं गाव ॲक्च्युली खंचो आहे? मी फुरुसचो। हां, मी फुरुसला गावण्याच्या मालार स्कूलच्या वरती आमचा घर आहे, सिराजुल इस्लाम स्कूल। हां, सिराजुल इस्लाम हायस्कूल फुरुसच्या वरती आमचा घर आहे गावण्याच्या मालार जी। आणि आता रिसेंटली आम्ही लोक खेडला राहत आहोत जी, खेडला। आणि तुमचं आपण सेम गाव आहे? माहेर सासवड सेम गाव जी, माशाअल्लाह। आता वजूदभर तुमची एज्युकेशन काय झाली? मी आपल्या फुरुसला शिकलो, मी SSC पास आहे। SSCच्या नंतर मी सांगलीला जाऊन AC चा ITI केला आणि त्याच्यानंतर मी माशाअल्लाह आता 28 वर्षा गल्फला आहे जी। आणि रिसेंटली मी कुवेतला काम करता जी। कुवेतला अमेरिकन क्रिएटिव्ह अकॅडमीत मी HVAC फॉरमॅन आहे जी। आणि आता मी आता ACचा बाहेर म्हणजे माझा एक पर्सनल पण त्याचं काम चालतं। अच्छा। आणि तिनामुळे अल्हम्दुलिल्लाह मी माझ्या लाईफला खूप तरक्की केली अल्हम्दुलिल्लाह तुमला। आणि शादीला किती वर्ष झाली? शादीला आमच्या 24 इयर झाली। 24 इयर्स झाली। 24 इयर माशाअल्लाह। बघा तुम्ही शादीच्या बाद पण मतलब काही पण जाता होती मिसेसला घेऊन जाता आणि एक इतका मतलब खतरनाक जगह जाऊन आले हो, तिथे पण तुम्ही लाइफ पार्टनरला सांगत ठेवले हो की जिंदगी के साथ भी कुछ हुआ तो उसके बाद भी साथ में रहेंगे।
हा टेन्शन नको बरं, मग ते एकटं जात नाही आपण त्याच्यावरती ना थोडा हसी मजाकच्या माहोलमध्ये आपण लोकांना मोटिवेट करणार आहोत जी. तर आता तुम्ही मला सांगा हे शौक तुम्हाला कसं पैदा झालो? शौक जसं की शाळेतले ना पण असताना स्कूलला आपल्याला हिमालयची जे आपल्याला व्हॅल्यू जर सांगतात की हिमालय जो आहे तो आपल्या भारताच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, तर ती आपल्याला शिकवत असतानाच एक दिमागातल्यान बैसला की तो कैसो असेल, हिमालय काय असेल, पण ती आपल्याला ऍक्च्युली माहिती नाही, काही नाही, फिगर नाही, कारण आपण शिकत असताना आपल्याशी काही नाही होता. त्याच्यानंतर मी जेव्हा अबुधाबीला होतो 2000ला, तेव्हा काही त्याचं नेपालीज मला काही फ्रेंड मिळलं, तर त्या लोकांना मी विचारला की हिमालय कैसा आहे पर्वत, वो बोलते वो बहुत दूर है, हमने भी नहीं देखा. तर जस्ट मी इमॅजिन करायचो कैसो असेल काय असेल, पण जेव्हा ही नेटचा जेव्हा युट्यूबचा सगळा आईला, तर त्यांच्यानंतर मी सर्च करायला चालू केला काय असतं कैसा असतं. त्याच्यानंतर मला समजला, पण समजला की मोप डिफिकल्ट आहे, कॉस्टली पण आहे, इझी नाही आहे, फिटनेस पण मोप हवी, टेक्निकली पण मोप काही बात आहे, मेंटली फिट पाहिजे. तर मग मी बिल्किसशी माझ्या वाईफशी मी डिस्कस केला की आपल्याला एक दिवस तिथं जायचं आहे, हिमालय बेस कॅम्पला आपल्याला जायचं, कारण सडनली तर आपण एकदम वरती नाही जाऊ शकत, आपण स्लो कोशिश करायची. ती म्हणजे तेव्हा एकदम सडनली ती पण सरप्राईज झाली की हे काय बोलतात मागून. पण मी काय माझी जी जिद आहे ती मी सोडली नाही, कंटिन्यू 2 वर्ष मी तिला समजवत होतो. तर तिला मला कन्व्हिन्स करायला पुरा 1 वर्ष गेला. 1 वर्षाच्या नंतर ती मानली. ऑन रेकॉर्ड बोलतात 1 वर्ष घेतलं एग्री करायला. 1 वर्ष त्यांनी घेतली एग्री करायला. 1 वर्षाच्या नंतर तिने मला होकार दिला की इन्शाल्लाह मी तुमच्या सोबत येईन, जी काही आहे ती आपण तयारी चालू करायची. मग ती तयारी चालू करण्यासाठी सगळ्यात पहिले नाही तर शॉपिंग, जी काय तुमचं सगळं ट्रॅकिंग गेअर हात, जसं काही हातात तुम्ही सगळं बघल्या तर आपण हे सगळं गेअर मी परचेस केलं. त्याच्यानंतर जी काही आहे ती आपली पुरी कापराची शॉपिंग किंवा जी काही आहे ती करून मग मी तर कंपनी शोधली की कैसा जायचा काय करायचा. तर ती लकीली मला त्यांचा एक साली ट्रॅकर्स मधून एक मग बेस्ट साली ट्रॅकर व्हिडिओ बघलो, तर मला तर बेस्ट वाटलं. तर मग मी त्यांशी कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगली की पर पर्सन 1,15,000 पर माणसं, 1,15,000. पण त्यातले मोप काही टर्म कंडिशन आहात, म्हणजे सगळाच त्यांचा नाही, लिमिटेड असतं. मिनिमम पॅकेज जी ह्याच्यापेक्षा जास्त मी एका गाईडला बोलत आणि मला 2,30,000 पण सगळा एका माणसाचा. त्यातलं काय ऍडिशनल देत होतो? ऍडिशनल देत होतो, म्हणजे मोप काही ती ऍडिशनल तो देत होतो, जसं की गरम पाणी ती त्याच्यातले नव्हता फ्री. फ्री. पण मी तिनात पण एक कॅल्क्युलेशन केला ती, म्हणजे तिनात पण मोप फरक येत होतो, म्हणजे पर माणसाच्या मग ती 90,000 जास्त देणं इझी नाही आहे. मग मी हिसाब केलो 90 तर नाही जाणार, पर माणसाच्या मग ती 60 तरी जातील, जरी 30 वाटलं तरी तर आपलं वाटलं. मग मी त्या पद्धतीवरती मी त्यांना ती बुक केल्याच्या नंतर त्यांचं एक रिक्वायरमेंट लिस्ट असतं की तुम्ही कशी तयारी कराल, तुमचा काय फिटनेस पाहिजे, तुम्ही मेंटली किती फिट, तुम्ही टेक्निकली किती फिट, फिजिकली किती फिट. त्यांच्यानंतर आम्ही तयारी चालू केली. आता मी कुवेतला असल्यामुळं मी कुवेतला कामाशी आल्यावर मी चालायला चालू केला. पहिल्या दिवसा 2 किलोमीटर चालू, मग 4 किलोमीटर. पण त्यांची रिक्वायरमेंट अशी आहे की रोज 10 किलोमीटर तुम्ही 2 तासातले चाललाच पाहिजे. 2 तासातला 10 किलोमीटर तुम्ही चाललाच पाहिजे. मी चालू केला, मी चालयाचो आणि मग शिर्यो पण चालयाचो. मी तर हे तर ती 12 माल्याची बिल्डिंग आहे, तर मी रोज 12 माला चढून उतरायचो आणि मग चालायला जायचो. म्हणजे पहिले तुम्ही बिल्डिंग चढायचो? पहिले मी बिल्डिंग चालायचो, मग मी प्लेनला चालायचो. सपोज प्लेन लँडची चालून राहिले मग बिल्डिंगला चढले? नाही, मी फर्स्ट डेला आम्ही ऐसाच केला, पण माझा प्रेशर हाय झाला, मला डॉक्टरच्या हातात जायला. मग डॉक्टरने सांगला की चालून येऊन मग नको शिर्यो चढू, पहिले तू शिर्यो चढ आणि मग चालायला. मग ती मी सेकंड डे पासून चालू केल्याच्या नंतर माझा प्रेशर नॉर्मल होता, मला काही त्रास नाही झालो. थोडासा मी चालण्याबद्दल भावी, तुम्ही डेली सेम तितकाच किलोमीटर चालत होतो? 7 किलोमीटर. 7 किलोमीटर डेली तुम्ही चालत होतो? ह्या बिल्डिंगीतला शिडी चढले होतो चौथ्या माळ्यापर्यंत? बिल्डिंगच्या वरपर्यंत जात होतो. आणखीन तुम्ही इथे खेळला काही प्रॅक्टिस जास्त केलं? खेळला जास्त डेंटल साईट, भैरोली फाटा तिथपर्यंत तुम्ही जात होतो चालत? आणि भरणानगरशी पुरा रेल्वे स्टेशनशी
भोसत्यातनं आपल्या बिल्डिंगशी. इतकं एकटीन चालत होतं, हातात काठी बिटी काय होती काय? हां, नाही ना. अच्छा, मला हे सांगा, इतका चालताना लोकांनी तुम्हाला बघले नसतील, ते बोलतील हे बिल्किसला काय दिमाग खराब झालं की वजन कमी करायला चालते का काय? नाही, मोस्टली मी आईशी पण मार्केट वगैरे जास्त चालियाच. हां हां हां. पण लोकांनी काय ऑब्झर्व केले असतील ना, हे चालतंय का एकटीच लांब लांब असं का? लोकांना नाही माहिती नव्हतं. तुम्ही सांगले नाही तो की चालतं का, कारण नाही सांगलं, पण चालते इतकं बघा माहिती आहे. आणि बायका चालत जर लॉंग वेगळे चालतात, ती दिमागात पहिली बाजू येते ही वजन कमी करायला चालली. हिच्या घरवाल्यांनी ना वरडले नसतील, बिल्किस वजन कमी कर. नाही कवा तुला असं रिक्षावाला पण विचारत ना की भाभी तुम्ही का चालताय? ऑटोवाला म्हणजे जर नॉर्मली ज्या ऑटोतल्या ती बसतं तर ऑटोवाला तिला बघियाचं की ही भरणा नाक्यावर त्या साईडला म्हणजे बॉम्बे गोवा हायवेला ती त्या का चालायला जाते. काही जण विचारत मी जॉगिंग करताय, पण ऍक्च्युली कसं असतं ह्यो जे चीज जे असतात ना ह्यो सांगायचे नसतात. कारण कवा काय असतं तुमचा जर तिथं जाऊन तुम्ही जर कम्प्लीट जर नाही केलं मग माणसाला ऍक्च्युली ती माहिती नसतं, मग माणसं हसतील. यस, पॉईंट टू बी नोटेड. आम्ही पोरांना जेव्हा गायडन्स करायचो ना MPSC आणि सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झामची तयारी, UPSC वरा IST, आम्ही पोरांना स्ट्रिक्टली आम्ही वॉर्निंग द्यायचो, तुम्ही ही तयारी करता कुणालाच सांगू नको, नाही ते तुम्हाला सकाळपासून टोमणे मिळतील, का रे कलेक्टर झालोस, काय रे कमिशनर झालोस, हे डायलॉग मिळतात. म्हणून मी भाभीला जी मजाकमध्ये विचारत होतो ना ती कारणं विचारत तू तीच बोलला होता. वजीलबाईंनी त्याचं रिझन सांगले. केव्हा पण तुमचा जर गोल मोठा असेल ते त्याला शो नको करू, त्याला अचीव करा आणि दाखवा की तुमची कामयाबी शोर करेल. कामयाबी पहिले शोर करू नको, तयारी करा. यस, कंटिन्यू. मग ती तुम्ही वॉकिंगचा वरा सगळं हे केलं बरोबर. 3 महिना ती आम्ही केल्यानंतर म्हणजे लास्टला मला असं समजला की आता फिट आहे, मसल्स वगैरे सगळं नॉर्मल झालं. मग मी हिला नॉर्मली बोलले की तू क्लाइंब कर, कारण त्यात ही उंच मोफ आहे, क्लाइंबिंग आहे. तर ती आता ती डेंटलच्या त्यातनं हात चढ वगैरे ती मोफ हात तर ती व्यवस्थित करायची. आणि अल्हम्दुलिल्लाह तिला आता काही म्हणजे प्रॉब्लेम झालो नाही. मग तुम्ही मेंटली तयार झालो की बाईला साथ देणं काय, साथ मी चलणार. तुम्ही बायकोलाच का घेणार पसंत केलं, एकटे पण जाऊ शकत नाही. एकटं म्हणजे मी नॉर्मली असं बघता की सगळं फ्रेंड सर्कल जातात, जास्त असतात तर बॅचलर्स असतात, फ्रेंड सर्कल जातात. पण एक वाईफच्या सोबत जाणं ती एक सॅटिस्फॅक्शन एक अलग आहे की काय झाला तरी आपली ती लाईफ पार्टनर आहे. आणि बायकांना म्हणजे स्पेशली आपण मोटिवेट केला पाहिजे. नॉर्मली जर हात बापेत म्हणजे अंडर एस्टिमेट करतात की नाही बायका अशी नाही करू शकत, पण मी तरी बोलतात जर आपण जर बायकांना जर त्यांना जर धीर जर दिलो आणि आपण जर त्यांच्या पाठीशी जर आपण जर उभं राहिलो तर 100% ती आपल्याला सपोर्ट करेल. आणि बायकाच्यातले एक बघल्या होतं काय पेशन्स बाप्याच्या होऊन मोफ हा, पण तर आपल्याला समजलं पाहिजे. हां, तर पुढे आता तुम्ही हिथल्यान जी जर्नी सुरू म्हणजे गावातल्यान केली हो हतनच म्हणजे आम्ही खेळ पहिले फुरुसला एवढे मोठे डोंगर नाही होते, पण डायरेक्ट हे फुरुसचे छोटे छोटे डोंगर ते पलटी मारून हिमालयाच्या गोदमध्ये पोहोचले तुम्ही. हां, तुमच्यासाठी एक शेर आहे ना, मला याद येते, तुम्ही शायद मी लिखून ठेवला आहे, तुम्ही ऐकवता. आमचे वजीउद्दीन मारूफ साहेब आणि त्यांची मिसेस बिल्किस मारूफ साहेबा ह्यांच्यासाठी एक शेर आहे, तो पहिले पेश करतो आणि मग त्या शेरला थोडासा चेंज पण करीन. उर्दूतला एक शेर है, रखो बुलंद नज़र के यही है राज हयात, रखो बुलंद नज़र के यही है राज हयात, रहो ज़मी पर मगर आसमां की बात करो. अच्छा जी, आता थोडासा रहो ज़मी पर मी चेंज करता है. रखो बुलंद नज़र को कि यही है राज हयात, रखो बुलंद नज़र को कि यही है राज हयात, रहो कोकन में मगर हिमालय की बात करो. वाह वाह बोला, वाह वाह वाह. हां माशाल्लाह जी. तर हे शेर त्यांच्या खिदमतला आपण पेश केलो. यस, आता इथली जर्नी तुमची खेळशी सुरू झाली. मग तू खेळला तुमच्या रिश्तेदाराला याला सगळ्यांना मिळले असाल, पोरा बोलायला की बाबा मी जातो. नाही जास्त मी कुवेतशी आईला 4 दिवशी म्हणजे मी तसं असतानाच आमचा तिकीट बुक होता. तिकीट म्हणजे त्यांना अगोदर आपल्याला डेट द्यायला लागतं, कारण ती लोक पण जे आहात ती पुढचं त्या लोकांना सगळं अरेंज करायला लागतं. जसं की पोर्टर आहे किंवा जी छोटा एक त्याचा फ्लॅट आहे लुकलाचा, ती त्यांना सगळ्यांना बुकिंग करायला लागतं. आम्ही खेडशी जर्नी चालू केली. घरात जाताना आम्ही सगळ्यांना पोरांना, तिची मम्मी आता होती आणि बहिणी सोय, तिला सांगला की आम्ही आता जात आहोत आणि आम्ही जी करियाला जी जात आहोत ती आउट ऑफ वर्ल्ड आहे.
इझी नाही आहे. म्हणजे ही सगळा सांगायची बात का, कारण लोकांना समजला पाहिजे. तर आम्ही गेल्याच्या नंतर जेव्हा आमचं ट्रॅक चालू होईल त्यांच्यानंतर काही पण सॅड न्यूज जर होत आहे तर ती आम्हाला द्यायची नाही, आमची शेअर करायची नाही जतपर्यंत आम्ही रिटर्न येत नाही. आणि ती त्या लोकांना ती पोराला सगळं माहिती आहे, ती लोक मानली. आम्ही हातनं बिल्डिंगशी खालती जाताना आपल्या देशाच्या झेंड्याला आम्ही ओपन करून आम्ही आमची हातनं जी जर्नी आहे आम्ही स्टार्ट केली. तुमच्या दोघांच्या जॅकेटवर पण ते ती आम्ही ट्रॅक करून आल्याच्या नंतर आम्ही त्याचा लावून घेतला. आणि ही जी आहे ती 14 जानेवारी 2025 आम्ही त्याचा ती सबमिट केला. ही जॅकेटवरती आपल्या इंडियाचा फ्लॅग आणि त्याचं मी ती रिटर्न आल्यावरती बनवून घेतली. आमची जर्नी चालू झाली. आम्ही बॉम्बे शहरातनं काठमांडूला गेलो. काठमांडूला गेल्यावरती तर जो गाईड्स जो होतं त्यांनी आमचा वेलकम केली, आम्हाला हार दिली. आणि आम्ही हॉटेलला आल्यावर आम्हाला रेस्ट करायला सांगली. जे काय त्यांची काही टिप्स आहात म्हणजे मुंबई गेलो, मुंबईशी बाय प्लेन गेलो, बाय प्लेन काठमांडूला बाय प्लेननी गेलो. हॉटेलला उतरल्याच्या नंतर त्या लोकांचं काही इन्स्ट्रक्शन असतात, काही त्या लोकांना काही सांगायचं असतं की काय काय तुम्ही टेक केअर करायची, काय करायचं आणि काय नाही करायचं. येस, त्यांनी आम्हाला सांगली. त्यांच्यानंतर आम्ही रूमात गेलो, आम्ही रेस्ट केली. आणि नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग 4:30 आम्हाला ती लोक बोलली की आपल्याला एअरपोर्टला जायचं आहे. कारण काठमांडूशी लुकलाला जितकी जी फ्लाईट जातात ती सगळी अर्ली मॉर्निंग असतात. आणि लुकला बोलला तर वर्ल्डचा मोस्ट डेंजरस एअरपोर्ट आहे. छोटा आहे, त्यांची 2850 ॲटिट्यूडला ती एअरपोर्ट आहे. आणि बारका प्लेन असतं, जास्तीत जास्त 15 माणसाचा प्लेन असतं. आणि मोप लकी आहे की त्यात लकीली लँड होणार, कारण त्यात मोप फ्लाईट क्रॅश होतात, माणसं मारतात. तर पोचल्याच्या नंतर लुकलाला पोचल्याच्या नंतर आमचं ट्रॅक चालू झालं, रिअल ट्रॅक. मग आम्ही आमचं जितकं गिअर आहात ट्रॅक गिअर तर आम्ही काढलं. आम्ही आमचं नॉर्मल ट्रॅकिंग शूज आहात तर आम्ही चालू करून आम्ही आमचं लुकलाशी ट्रॅकिंग सुरू झाली, ट्रॅक चालू झाला. तुमच्या ग्रुपमध्ये टोटल किती लोक? नाही, आम्ही ग्रुप नाही घेतलो, कारण एक कपल असल्यामुळं ग्रुप घेतल्यामुळं प्रॉब्लेम काय होतं की आपल्याला त्या ग्रुपच्या सोबत ऍडजस्ट व्हायला लागतं. आणि आपल्यासोबत एक लेडीज असल्यामुळं मग तो एक काही आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आलो पाहिजे ह्यांच्यासाठी, कम्फर्टेबलच्यासाठी आम्ही दोघांनीच बुक केला. आता आमच्यासोबत एक पोर्टर होतो, त्याने आमचा 20 किलो सामान उचलला नव्हता. आणि आमचं एक गाईड एक होतं, तो गाईड असतो, तो आपली टेक केअर करतं, आपल्याला रस्तो सांगतं. आणि आपला जो गाईड आहे ती आपली टेक केअर करतं, आपल्याला रस्तो दाखवतं. आणि आपली जी पुढची जी अरेंजमेंट आहे, जसं की आपली जेयाची आहे, आपली निजेची खातं आहे किंवा आपली हेल्थची ती जी तो आहे, तर त्यातनं आमचा तो ट्रॅक चालू झालो. पहिल्या दिवसा तुम्हाला आता मी थोडासा ब्रेक करवता की मी तुम्हाला ते विचारता की इंडिव्हिज्युअली तुमच्याजवळ वजन किती असते? नॉर्मली प्रॉब्लेम ह्यो आहे की काठमांडूशी लुकलाला जी फ्लाईट जातं ती पर पर्सन ओनली 15 किलोज अलाउड आहे. म्हणजे आपल्याला हँड लगेज 5 kg आणि लगेज 10 kg. आणि जो पोर्टर जो असतं तो 25 किलोच्या, म्हणजे एक माणसाचा तो 12 किलो वजन उचलतात. त्यामुळे आमच्या दोघाचा जी वजन होता ती 25 kg त्याशी होता आणि 5 kg माशी होता. आणि माशी जी होता तिनातल्या इमर्जन्सी मेडिसिन, वॉटर, काही ड्रायफ्रूट, काही एनर्जी, हे तुमचा आता लगेजचा झाला. त्याच्या पुढची जर्नी आता सांगा. ती सगळं आता लुकलाशी आमची ट्रॅकिंग चालू झाली. तर पहिल्या दिवसा आमचा जो स्टॉप जो होता तो पाकदिंग होता. तर आम्ही लोक 3 वाजता पोचल्या. 3ला पोचल्याच्या नंतर तसंच आमचं लंच झालं. म्हणजे आम्ही जी सुबलाची 10 वाजता जी नाश्ता जी केला होता त्यांच्यानंतर आमचं पहिल्या दिवसाचं लंच 4 वाजता. नाश्त्याला तुम्हाला काय मिळालं? नाश्त्याला त्याने आम्हाला एक बॉईल एग दिला होता आणि एक केक होता आणि चहा होती. अच्छा, पहिल्या दिवसा आम्हाला इतकाच होता. चिकन मटन काय नाही, नॉनव्हेज नाही? नॉनव्हेज नाही, फक्त त्याचं जी आहे ती व्हेज असते, फक्त व्हेजच असतं. त्यांच्यानंतर पाकदिंगला आम्ही पहिल्या दिवसात झोपलो. आमचा पुरा जेवण वगैरे झाल्याच्या नंतर फर्स्ट डेला आम्हाला सरप्राईज मिळली. फर्स्ट डेलाच आम्हाला त्याचं स्नो मिळलो. आम्ही लोक खूप खुश झालो. आमच्या लाईफचं पहिलं स्नो होतो. पहिले मी काश्मीरला पण फिरायला गेलो, मला नाही मिळलो. त्यांच्यानंतर अगोदर एकदा मी फिरायला गेलो तू नेपाळला, तेव्हा पण नाही मिळलो. पाकदिंगला आम्हाला फर्स्ट डे स्नो मिळलो. आम्ही दोघं बाहेर राहिलो. आम्ही दोघांनी मोप एन्जॉय केली. त्यांच्यानंतर गाईड बोललो की आता आहे ती तुम्ही रेस्ट घेऊन आपण दुसऱ्या दिवसाची आपली जी जर्नी जी आहे ती मोप डिफिकल्ट आहे. म्हणजे सगळ्यात जो डिफिकल्ट जो ट्रॅक जो आहे तो पाकदिंग टू नामचे बाजार. कारण ती कम्प्लिटली
क्लाइम्बिंग होता आणि मला वाटते नाहीतरीच शिरियो जो आहात हां मला वाटते 50,000 तरी त्या दिसा आम्हाला शिरियो चारी आला. मग बाकीचे शिडे आहेत का? शिरियो म्हणजे कच्चो कच्चे त्याला ब्रेक ब्रेक करत ढोंडर म्हणजे असं कम्प्लिटली सिमेंटचे वगैरे मिळले तरी 1-2 जर कुणाचं लोकल जर घर आहे आणि त्याच्या जर घराच्या बाजूला जर पक्की बांधला नाही तर नाही. त्या दिवसात 13 किलोमीटर म्हणजे आमचं त्या दिवसाचो माझो नाही म्हणजे जितकं जर ट्रॅकर असतात त्यांचं तो दिस मोप डिफिकल्ट असतात. मोप डिफिकल्ट असतात. असं वाटते की दोन साईडला खाई आहे. हो तुम्ही जाता इकडे पण खालची खाई आहे इकडे खाई आहे. नॉर्मली चालताना एक साईडला डोंगर असतं सरळ रस्तो असतं आणि एका साईडला कम्प्लिटली खाई असतं. नजरसाठी तो दुर्घटना म्हणजे तुमचं जर पाय जर सरपटलं तर तुम्ही सरळ त्या खाईतल्या जाणार. त्यांच्यासाठी जर आपलं जर शूज जर असतात प्रॉपर शूज प्रॉपर ग्रीप असतात तिला ती ग्रीप असतं आणि आपल्या हातातले जे स्टिक असतं ती आपण बराबर ही केली की आपला जी असतं ती नाही बॅलन्स नाही. आणि सगळ्यात तर मुश्किलची आहे म्हणजे चालताना समोरची डोंकीच मोप येतात. अच्छा डोंकी म्हणजे त्यांचा जो सगळं जो ह्यो आहे म्हणजे त्यांचा जे सगळा राशन्स किंवा त्यांचा जो काही सिलेंडर लोकांचा तर सगळं ते डोंकीवरती जातं गॅस सिलेंडर. आणि जेव्हा ते डोंकी येतात आपल्याला ते लोक बाजूला उभं करतात. पण जेव्हा आपण सस्पेन्शन ब्रिज वरती असतो सस्पेन्शन ब्रिज वरती आपण केव्हा मंदी जातो आणि समोरनं डोंकी येतात. आता तर काय थोपू शकत नाही. मग एकदा तर पुलावरती हिला 2 डोंकीनी इतकं पुश केली म्हणजे ते पुश करतात. मग ते त्या लोकांना बाजू करून म्हणजे तेव्हा आम्ही मोप भियालो की आम्ही खल परू बिरू पण गाईडनी वगैरे मोप काय तिला पण सस्पेन्शन ब्रिजला दोन साईडला काय रस्सीवर काय असेल. सस्पेन्शन ब्रिजला दोन साईडला रस्सी पण हाईट जी आहे इतकीच आहे. इतकीच असतं. जर काही जायला पण असा इन्सिडेंट अजूनपर्यंत झालेला नाही पण सांभाळायला लागतं डोंकीशी तर पुश करतात. म्हणजे पुष्कळ बॅलन्स नाही सांभाळण्याचे खालची खाईमध्ये जाऊ शकतात. तिथे हाईट किती असेल अंदाजन? त्यात हाईट मोप आहे म्हणजे खांच्या हिंची 300 आहे खांच्या हिंची 500 आहे. डेप्थ आहे. टोटल सी लेवलची हाईट किती आहे? ते टोटल जी सी लेवलची जी हाईट जी आहे ती 3,800 आहे. 3,800. त्याच्या आणखीन वरती जातो. त्याच्या अजून आम्ही वरती जातो. आपण आता आपण खेडला आहोत. खेडची सी लेवलची हाईट किती? आपली फक्त 25 मीटर म्हणजे 75-80 आपल्या फीटच्या हिशोबाने बघलीचे म्हणजे 75 फूट 80 फूट खाय आणि 3,800 समथिंग मीटर म्हणजे ते 12-13 हजारच्या फूटच्या आसपास गेले. बरोबर जी. नेक्स्ट तर मग नामच्या बाजारला आम्ही पोचल्याच्या नंतर आम्ही तेव्हा मोप लेट पोचलो. सगळी जी नॉर्मली जी माणसं असतात ती 4-5 वाजता पोचतात पण आम्ही मोप स्लो चालले आहो. तर आम्ही सांचे 7ला पोचतो आम्हाला पुरो कालोख झालो. तर कालोखाच्या नंतर आपल्याशी हँड लॅम्प असतात तर पण आम्ही घेतलेले 2. तर आम्ही लॅम्प लावून मग आम्ही चालून मग आम्ही तिथं पोचल्याच्या नंतर आणि परत एक आहे की पाकदिंगशी निघल्याच्या नंतर मंदी एका जागेवरती लंच होतं. तो लंच झाल्याच्या नंतर 8 किलोमीटर तुम्हाला मंदी रस्त्यात काही नाही मिळणार. नामचे बाजार बोलले बाकीचे बाजार नामचे बाजार म्हणजे द गेटवे ऑफ एव्हरेस्ट बोलतात. म्हणजे तो जो त्यांची एक लास्ट सिटी आहे आणि मोपूच बेस्ट बेहतरीन त्या लोकांनी ती सिटी बांधलेली आहे. बघून इतका खुश झाला की म्हणजे तिथं एक मी ह्यांच्यासाठी बोलताय तर ना एक रस्त्यावरती एक कागद नाही सांडपाणी नाही काही म्हणजे बघून इतका दिल खुश त्यांची छोटी छोटी टी हाऊसेस असतात. ती लोक टी हाऊसेस बोलतात म्हणजे नॉर्मली प्लायवूडनी बांधलेले असतात. मग त्याचं ती आपल्याला राहायला लागतं पण त्याचं तुमच्या रूमातल्या तुम्हाला हिटरची किंवा किंची काही सोय नसतं. आपल्याशी ती लोक आपल्याला स्लिपिंग बॅग देतात. बॅग्स असतात ते पण ते प्रोव्हाइड करतात पण तिनात पण इतका कम्फर्टेबल नाही होत. किती -डिग्री पर्यंत? -25 पर्यंत आम्हाला जी आमच्या गाईडनी जी द्यायला होता ती -25 पर्यंत 25 बॅग स्लिपिंग बॅग विथ जॅकेट दिले होते सपोर्ट मिळेल होतो. सपोर्ट जॅकेट सॉक्स कापरा कार्याची नसतात. भाभी नामचे बाजारपर्यंत पोहोचत तुम्हाला काय हेल्थचा इश्यू काय प्रॉब्लेम किंवा सायकोलॉजिकल असे घबराट किंवा कसं वाटलंही मला खाय आणले मला खाय नेतात तुमची त्या टायमातला सायकोलॉजी काय होती? थोडासा वाटला म्हणजे रस्ता तो बघून घबराट वाटली होती. टाइम मोप लागलो जी. बाकी काही नाही.
तो एक नवीन अनुभव तुम्हाला मिळलो तोपर्यंत. अच्छा जी. आता नामचे बाजारला आपण पोहोचलो. नामच्या बाजारला पोहोचल्याच्या तुम्ही स्टे तिथे गेले होते हो, नाईटला. आता तर नाईटला स्टे करून नेक्स्ट डे तुम्ही जे एअरपोर्टला गेले होते हो, त्या एअरपोर्टचं नाव काय बोलले हो? लुकला एअरपोर्टला कोणत्या डेटला पोहोचले होते हो? लुकला एअरपोर्टला मी 7 जानेवारीला पोहोचलो. 2025 जानेवारी, 7 जानेवारी. हां. आणि त्याच्या बाद नामचे बाजार पण पोहोचलो सर. किती दिवस गेले परत पुढे? नामच्या बाजारला आम्ही 3rd डेला पोहोचलो. 3rd डेला. आणि 4th डे पण तसंच रेस्ट करायचा. 8, 9, 10 पर्यंत तिथे होतो जानेवारी पर्यंत. हा बरोबर आहे. नामच्या बाजारला एक दिवस त्याला पण तो रेस्ट असतं, कारण नामचे बाजार जी आहे 3800 त्याचा ॲटिट्यूड आहे. आणि तसं म्हणजे आपली जी बॉडी आहे त्या क्लायमेटला ॲक्मटाईज झाली पाहिजे. एक दिवस रेस्ट ठेवून त्यांचा जो लोकल एरिया ते हाईक करायची, म्हणजे आपल्याला जी काही आहे. आणि त्यातनंच नामच्या बाजारशी फर्स्ट माउंट एव्हरेस्टचो दिदार होता. दर्शन होतं. हा, त्यातनं माउंट एव्हरेस्ट म्हणजे आपली छोटी एक हाईक करतात आणि तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला फर्स्ट माउंट एव्हरेस्ट दिसतं. आणि मग त्यात नेक्स्ट डे कम्प्लिटली रेस्ट करायची. आणि मग विचारतात सांजची ती लोक आपली ऑक्सिजन लेवल, आपला प्रेशर पुरा चेक करतात. जर आपली बॉडी नॉर्मल आहे आणि जर आपला ऑक्सिजन लेवल जर बरोबर आहे तरच आपला जो पुढचा सफर. वजीउद्दीन भाई, नामचे बाजारपर्यंत आपण पोहोचलो, त्याच्या पुढे आपण आता जाणार आहोत. त्याच्या पहिले तुम्ही किती वर्षाचे जवान होते पहिले सांगा. माझी आत्ता एज 50 कंप्लीट झाली. 51 रनिंग आहे. म्हणजे गोल्डन ज्युबली तुमची झाली. आणि ह्या एज पर्यंत तुम्ही आतापर्यंत हे जवान कशी काय राहिलो, काय करत नाही? म्हणजे माझं काम जी आहे ती AC टेक्निशियनचं काम असल्यामुळं काम कंटिन्यू काम करत असतात. सांची वॉकिंग करता. आपलं जेवण जी आहे ती घरचं आहे. जास्त हॉटेलातले वगैरे जेवायला मी कुवेतला. हो, मी कुवेतला हाताने बनवता. आणि जी काय आहे ती म्हणजे आपलं फॅमिलीशी आपण अटॅच असल्यामुळं आपली जी तब्येत जी आहे ती शौक मस्ती काय? शौक असं काही नाही. शौक काही नाही. भाभी समोर नाही, आपल्याला असं काही शौक नाही. आपल्याला फक्त शौक आहे बायकोला घेऊन फिरायचं बस. आपल्या बायकोला घेऊन फिरायचं. चल, आता तिथपर्यंत तुम्हाला काय बोलतो, थोडाशी सुरुवातीला घबराट वाटली होती भाभीची, है ना? आणि त्याच्या बाद तुम्ही थोडा ॲडजस्ट केलं आपला. नामचे बाजारपर्यंत तुम्हाला काय असे तिथचे लोकल जी परिंदे किंवा जनावरं अशी काय दिसली काय? हो, आमचं मोप नशीब म्हणजे आम्हाला त्यांचा जो लोकल जो पिकॉक, जो हिमालय पिकॉक आहे तो आपल्याच्यावर मोप अलग आहे. तिला पंख वगैरे नाही आहात, ती आम्हाला बघायला मिळला. परत आम्हाला नाहीतरी एक 100-200 एक झुंड होतो माउंटन गोटचं. ती मोप नशीब आम्हाला आहात की माउंटन गोट जस्ट आमच्या म्हणजे 5 कदमाच्या डिस्टन्सला आम्हाला बघायला मिळली. आणि इतकी खूपसुरत, म्हणजे त्या लोकांना बघून एकदम आमची ती थकान जी होती ती दूर जायली. त्यांच्यानंतर स्नो डक आम्हाला बघायला मिळला. आणि आम्ही सगळ्यांचे फोटो वगैरे पण घेतले आहोत. आम्हाला गाईड पण मोप खुश झालो की त्याचा तुम्ही मोप लकी कपल हाव की तुम्हाला ही जैसा सगळा बघायला मिळतंय. नॉर्मली नाही बघायला मिळत. जरी बघायला मिळली ती मोप लांब असतात माउंटन गोट, पण आम्हाला एकदम जवळशी बघायला मिळली. नामचे बाजारपासून हिमालय बेस कॅम्प तो किती डिस्टन्स आहे? नामच्या बाजारपासून हिमालय माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प जी आहे ती एक 60 किलोमीटर. 60 किलोमीटर? हां, अजून आहे. म्हणजे अजून आमचं बाकी होता. ते किती दिवस तुम्ही कव्हर केले? त्यांच्यानंतर आम्ही 6व्या दिवसा, नामच्या बाजारच्या नंतर 6व्या दिवसा आम्ही नामच्या बाजारपासून 6 दिवस पुढे लागले. 6 दिवस पुढे लागला. अच्छा. कारण जेव्हा आपण ट्रॅक चालू करतो तेव्हा आपलं 9व्या दिवसा तिथं आपण पोचतो. 9व्या दिवसापर्यंत 3 दिवस नामच्या बाजारपर्यंत गेले. आणि पुढचे 6 दिवस तुम्हाला अजून दुसरा ट्रॅक होता. नामच्याशी आम्ही तेंगुचेला गेलो. तेंगुचेसे आम्ही देबुचेला गेलो. देबुचेला जाऊन पण तिथं 1 दिवस रेस्ट असतं. कारण मग तिथं गेल्यावरती आम्ही 4900 मीटरवरती गेल्या होत्या. म्हणजे 4900 मीटर पर्यंत पोचल्या होत्या. म्हणजे तिथं गेल्यावरती आम्ही जेव्हा तिथं सांची पोचलो तत्पर्यंत क्लायमेट एकदम नॉर्मल होता. आणि सांची 4 वाजता क्लायमेट एकदम चेंज झाला. म्हणजे आम्ही तिथं ज्या टी हाऊसला आम्ही थोपलो होतो त्या टी हाऊसच्या लेवलला आपली सगळी बादल यायली, ढग यायली. म्हणजे तो एकदम नजारोच अलग जायलो. असं हातबीत तुम्ही लावू नाही, म्हणजे थोडंसं लांबशी राहतो. पण आणि त्यातनं जो स्नो जो चालू झालो तो आम्ही बेस कॅम्पशी रिटर्न येतो तो आम्हाला कम्प्लिटली स्नो होतो. आणि त्या तवापर्यंत -10 टेम्परेचर होता.
आणि त्या रातची -25 टेम्परेचर जायला. आमच्या रूमांचा पुरा पाणी आईस जायला. आम्हाला वॉशरूमला जायला पण पाणी नाही. तो पण सवाल मी वॉशरूमला जायला पण आम्हाला पाणी नाही. बोलायला काही लाज नाही कारण तो एक अनुभव आहे. टिश्यू होतं, जी काही आपली सफाई आहे ती टिश्यूनी झाली. इवन ब्रश करायला जी पाणी जी थोडा बहुत त्या लोकांनी गरम पाणी आम्हाला दिली ती पण तोंडातनं घेऊन जावा मी बाहेर तर लगेच तिचं आईस झालं. म्हणजे वॉश बेसिन पण स्टक सगळा स्टक झाला. त्यांच्यानंतर बेस होता पण त्याच्यानंतर चालताना तिची पायाची बोटा पुरी सून झाली. पुरी सून होऊन तिचं बाकायदा पुरं पाय वगैरे फाटलं. चालायला त्यांच्यानंतर मोप आम्हाला त्रास झालो आणि तिचं जो शूज जो होतं तो ॲक्च्युली एकदम कट टू कट होतं. तर चालताना तिचं शूज तिला लागायला लागलं. तर सडनली आम्हाला एक माणूस मिळलो. तो बोलते क्या हो गया भाभी को. मी बोला चलने के लिए उसको तकलीफ हो रही है. बोलते नहीं उसका शूज छोटा है. तर मग मी काय करू विचार केलो. मी बोलला माझं शूज तुला घे. मग ती बोलली तुम्ही काय कराल. मग बोलला बघू. तर अनफॉर्च्युनेटली आमचा जो पोर्टर जो होतो तो निघून गेलो आमचा सामान घेऊन. तर माझं जो दुसरं शूज जो नॉर्मल जो होतं तो निघून गेलं. तर ती चालू नाही शकत. मी काय करू. गाईड थोप्याला तयार नाही. मग मी माझं शूज तिला दिलं. तुम्ही यकीन नाही करणार मी 3 किलोमीटर विदाउट शूज बर्फातले चाललो. सॉक्स नाही. तर मग त्यांच्यानंतर गाईडने त्या पोर्टरला फोन केला अर्जंटला आणि तो बोलला की तू त्याचं शूज त्याचा बॅग उघड त्याच्या बॅगला दुसरं शूज आहात तर तू घेऊन रिटर्न ये. पण मी शूज काढल्यामुळे मी थोपू नाही शकलो कारण मी जर थोपताय तर माझं पाय एकदम मी जर ऍक्च्युली चालताय तर माझ्या बॉडीचा ब्लड जी सर्क्युलेशन म्हणजे थोडा तरी माझं हिट राहील. मी मग एक आमचा टी हाऊस यायला 1 किलोमीटर एक बाकी होता. तोपर्यंत शूज घेऊन आलो. मग मी शूज घातलं. शूज घातल्याच्या नंतर मी दिलं तर तिनं मला ही सगळी जी माझी ही जी नखा जी ही कम्प्लिटली ब्लॅक झाली कारण सगळा ब्लड जी आहे ती सर्क्युलेशनचा थोपला. तर कवा ऐसा पण होतं म्हणजे तुमची काय करता जेव्हा सर्क्युलेशनचा प्रॉब्लेम होते किंवा तेव्हा आम्ही तर त्यांच्यासाठी हॉट पॅड घेऊन गेलो होतो. आम्ही ऑनलाईन परचेस केलं होतं ॲमेझॉनवरशी. तर जस्ट ओपन करून शेक करून शूजला ठेवायचं की तो टेम्परेचर जो आहे तो वाढवायचं म्हणजे ते लगेच तर गरम व्हायचं त्या तर गरम होतं. तर आम्ही सगळा घेऊन गेलो. सगळी ती आमची स्टडी होती. म्हणजे ते कवा जर आमचं जर काही हात पण जर काही जास्त जर थंड होते तर आम्ही तो हॉटपॅड काढून आमच्या हातातले आम्ही ठेवत होते. कारण आपलं फ्रॉस्ट बाईट पण होते. बरोबर आहे. आणि तीच डेंग्यूचेला गेल्याच्या नंतर आम्हाला श्वास घ्यायचो मोप तकलीफ झाली. तर आम्ही कापूर जाताना घेऊन गेलो होतो. डॉक्टरने सांगला नव्हता की ते जर हुंडल्या होतं तुमचं ऑक्सिजन लेवल कमी होते ते कापूर तो सोंगायचं आपल्याजवळ ठेवायचा रुमालमध्ये लपटून किंवा इथे जवळ ते कापूरच्या वासाने ऑक्सिजन लेवल मेंटेन होते. म्हणजे आपल्याला जी श्वास घ्यायला आपल्याला जो त्रास होता तो नाही झालो. आपले नशी उघडतात. आपले जो नशे जो आपले लंग्सला ऑक्सिजन घ्यायची जी ही आहे ती तो काय बोललो ती ओपन होय. त्यांच्यासाठी त्यांचं आपलं जो चिखले डॉक्टर आमचं खेडचा हात त्यांनी आम्हाला ही एक मोप बेस आयडिया दिली नव्हती आणि ती आमची ही बेस झाली. आणि तर डेंग्यूचेला जेव्हा आमचा एक दिवस रेस्ट होतो तेव्हा आम्ही एक छोटा हाईक केल्याच्या नंतर जेव्हा आम्ही वर गेलो आणि मी हिला न सांगता गाईडच्या सोबत हिला सोडली आणि मी हॉटेलला लगेच मग फास्ट धावून आलो. ती सरप्राईज झाली की ह्यांना काय झाला. तर मी जेव्हा हॉटेलला गेलो तर मी अनकॉन्शियस होतो. तर ती आल्याच्या नंतर मी बोलला की जी हाय ॲटिट्यूड सिकनेसची जी टॅबलेट जी आहे ती मला दे. मग ती दिल्याच्या नंतर म्हणजे मला असं जायला की हातनं हाय ॲटिट्यूड सिकनेस जी होते त्या सिकनेसची प्रॉब्लेम काय होतात त्याने तुमचं डेथ होऊ शकते. डेथ होऊ शकते. सिम्पटम्स काय असतात त्याचे इशारे काय असतात. त्याचा इशारा म्हणजे तीच एक खंची तरी तुमची जी बाजू जी आहे ती सून होईल. जैसा की मना हातनं ऐसा मला वाटला की मना मुंडी नाही कुणाला पॅरालाइज होईल. म्हणजे ज्या आपल्या भागातले ऑक्सिजन नाही पोचत नाही ती जागा तुम्हाला इंडिकेशन देतं की तुम्हाला काहीतरी होतंय. ती मना ही जायला. तर मी गोळी घेतली एकदम होतो स्लो 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 म्हणजे माझा क्लिअर होत गेला. लास्टला जसं की आपल्या डोळ्याच्या समोर जो मुंगल्यो नाचतात तो नाचलो.
मग मी नॉर्मल झालो. मग आम्ही लोक लंच केला. तुम्ही टॅबलेट पण घेतलं होतं? हो, ते तुमच्या त्या टॅबलेटने ते ऑक्सिजन लेवलची मेंटेन झाली. हो, ती मेंटेन. एक आणखी सांगतो, आता जसे हे हिमालयाचा पर्यंत जे जाणं अलग चीज आहे. जे लोक लेह लडाख साईडला इकडे पण जातात, माउंटेन्समध्ये जातात, तिथे हा ॲल्टिट्यूड सिकनेस होते. आणि जे लोक बाईकने जातात किंवा कारने जातात, अशा टायमात जे ड्रायव्हर त्यांनी गाडी आपली त्या टायमात चालवायची नाही, थांबवायची. हो, बरोबर आहे. त्यांनी ट्रीटमेंट करायचं मग पुढे यायचं. नाही ते काय होते, बॉडी आहे तुम्हाला दिसते सगळं काय, आणि गाडी चालवतो रस्त्यावर राईट किंवा लेफ्टला जात आहे, तो ड्रायव्हर जो आहे ना किंवा बायकर जो आहे ना, तो सरळ सरळ जातो. त्या बॉडीला मुवमेंट होत नाही, तो काहीच नाही करू शकत. मग ती सरळ त्याची गाडी खड्ड्यातल्या जाते. मी एक युट्यूबला ऐसून एक व्हिडिओ बघलो होतो. एक माणूस गाडी घेऊन जात होतो आणि त्याच्या मगनं बायकर्स येत होतं. म्हणजे तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघलो, तो गाडीने जात होतो आणि बाकायदा तो लेफ्ट साईडला डोंगरातल्या गाडी घसरत जात होतो. त्याला माहिती नाही, बायकर्स लोकांनी त्याला थोपवली, त्यांना समजला ह्याचा ऑक्सिजन लेवल डाऊन आहे. पण तर बायकर्स त्या लडाखला जर जातात तर अलाउड आहे छोटं पोर्टेबल ऑक्सिजन घेऊन जायला. पण आता अलाउड ती लोक नाही करत. ही लोक अलाउड नाही करत, कारण तीच लोक सप्लाय करतात जर काही आहे तर. हा, म्हणजे ती त्यांच्या गायडन्सनी बिझनेस त्यांचा एक तो बिझनेस आहे. तर मी बघला की त्यांनी त्याला दिला आणि तो त्याचं नशीब तो वटलो. पण म्हणजे सेम आहे हाय ॲटिट्यूडला, लडाखला पण किंवा काश्मीरला पण जितकं आपण वरती सगळं आपल्याला ती घ्यायला लागतं. अच्छा, थोडं आणखी तुम्ही जी फूड तुम्हाला ऍक्च्युअली पॅकेजमध्ये काय घेतलं होतं? फूड तर ॲक्च्युली आपल्या लोकांना फूडचा प्रॉब्लेम त्याचं मोप आहे, कारण त्यांचा जो त्याचं फक्त डाल भात पापड जी. आणि पण ती डाल भात कम्प्लिटली डिफरंट आहे. जसं की आपल्या इकडची डाल आहे तिला तडका वगैरे असतात, तर काही नाही, फक्त बॉईल आहे. हा, फक्त ती त्यांची डाल ती पण ब्लॅक आहे, डिफरंट आहे. त्यांचं जो राईस बनतं ती पण कुकरला बनतं, रेडी काही नसतं. ती एक बात आहे, सगळा फ्रेश आहे, काही नाही. पण ती त्यांच्या क्लायमेटच्या हिशोबाने ती लोक बनवतात. नाही स्पायसी नाही, मीठ नाही, मॅगी वगैरे पण मिळतं, पण तिला पण टेस्टलेस असतं. म्हणजे स्पेशली नॉनव्हेज मिळते. हा, नॉनव्हेज मिळतं, हलाल नसते, झटक्यात असते. त्यासाठी तुम्ही प्रेफर केलं व्हेज. ह्याच्याशिवाय जर तुम्हाला काय आणि काय तिथे एकच हवा आहे, की त्याची कॉस्ट आहे का नाही? त्याची कॉस्ट मोप कॉस्टली आहे. म्हणजे जर त्यांच्या पॅकेजच्या वरती जर काही घेता होतं, म्हणजे थोडा तरी तर ₹1000 हर एक हिंच्या मग ते नेपाळ. एक ग्लास पाणी गरम घ्यायचा आहे ते ₹200. ₹200 एक ग्लास गरम पाणी मिळतं. आणि बॉटल पाणी एक थर्मास जर भरून घ्यायचं तर 1000 हवं. ₹1000. तेंगुचेला जेव्हा तर -25 टेम्परेचर गेला, आमचं एका दिवसात 5000 फक्त पाण्याला गेलं, गरम पाण्याला. कारण थंड पाणी तुम्ही तोंडात घेऊच नाही शकत त्यांच्यासाठी. तर आमची कोमट टाईपचं पाणी जसं ही आहे. म्हणजे तर तुम्ही एक कॉस्ट नाही घेऊन जाऊ शकत की हा मग इतका आहे आणि इतक्या हिनात आपल्याला करायचं आहे, तर ती पॉसिबल नाही. कारण इतके जे तुम्ही ट्रॅव्हलिंगच्या टायमात तिथे जर राहिले होते कॅम्पपर्यंत पोहोचत सर, ते टेंट मध्ये होतो का वुडन असं काय? नाही, असं वुडनची छोटी छोटी रूम्स असतात. कवा त्यांचा लोकल घरातले कवा आम्हाला स्टे करायला व्हायचा, तर हॉटेल नसतात, ती लोक टी हाऊसेस बोलतात. म्हणजे ती नॉर्मली वुडनचीच बनलेली असतात, छोटे छोटे त्याचे किचन्स असतात आणि छोटे छोटे रूम असतात, छोटे छोटे बेड असतात. मग त्या घातला पण इतक्या डोंगरातला पहाडीतला हाईटला पण लोकांची ते स्थानिक लोक आहेत. म्हणजे त्यांची जी लोकल जी तिब्बतीयन जी लोक जी हात ती तर हात, आणि लोक मोप बेस बुद्धिस्ट समाजचे आणि ती लोक मोप कल्चरल राहत. मला मोप बेस वाटतं. म्हणजे त्या लोकांना, म्हणजे त्या लोकांनी त्यांची जी परंपरा जी मेंटेन जी ठेवलेली आहे, मोप बेस वाटतं. तर गेल्यावरती नॉर्मली जर एक लोकल आपल्याला माणूस असलेला चालताना मिळतंय, तर त्याला आपल्याला नमस्ते बोलायला लागतं. बेस आहे काय, म्हणजे आपला एक सपोज त्या लोकांना पण असं वाटतं की हा ह्यो आमचं एक रिस्पेक्ट करते, रिस्पेक्ट करूया. सपोज जर कोणी त्याला ही नाही दिला, टुरिस्टनी ट्रॅव्हलरनी जर रिस्पॉन्स दिला, त्याला थोडं त्या लोकांना राग येतं की ह्यो आमच्या गावातले येऊन आम्हाला रिस्पेक्ट नाही देत. कारण किती काही झाला तरी त्यांचं गाव तो त्यांचं आहे, गव्हर्नमेंट तर इन्व्हॉल्व नाही होत. कारण त्या लोकांनी जर बोलली की ही आमची माणसं हात नाही आली पाहिजे तर नाही. आता आम्ही जेव्हा जातानाच आम्हाला काठमांडूला गाईडनी सांगला की आप लोग संभाल के रहिए, इमरजेंसी हेलीकॉप्टर सर्विस बंद है, क्योंकि लोकल लोगों ने गवर्नमेंट को वार्निंग दिया है कि हमारे घर के ऊपर से हेलीकॉप्टर नहीं जाना चाहिए. तर मग बेस वाटला ऐकून की त्यांच्या म्हणजे त्यांची एक आदिवासी जातीला त्यांच्या गव्हर्नमेंटनी एक सपोर्ट करून हेलिकॉप्टरची सर्व्हिस जी होती ती बंद. म्हणजे इमर्जन्सी वेकेशन, म्हणजे इमर्जन्सी जर काही माणसाला जर काही होत आहे तर त्यातनं तुम्ही लोक
म्हणजे आपल्याला रेस्क्यू टीम तिथं पोचू शकत नाही अनटिल तुम्हाला कोण जर उचलून खल नेता येतं. आम्हाला असा पण मोप एक्सपिरियन्स मिळाला. आम्ही नियर बाय थुकलाला होतो. तसं थुकलाला एक मेमोरियल आहे, म्हणजे जसं जितकी एव्हरेस्टला माणसाचं जी डेथ जी होतात त्यांची मेमोरियल आहे. म्हणजे त्यांच्या 100-200 मीटर आम्ही खल होतो. आम्ही दोघा मोप डिफिकल्टीवर चढत होतो. तर आम्ही वरनं बघलो ती एक यंगच म्हणा, एक 20 वर्षाची पोरगी, तिला पोर्टर खांद्यावरती उचलून घेऊन येत होतो खल. म्हणजे कम्प्लिटली ती अनकॉन्शियस होती. तिथं काय जास्त कोण बोलत नाही काय झालं, बस त्याला खल जाऊन तिचं जीव वटवायचं. म्हणजे ती जितकी लो ॲटिट्यूडला येईल तितकी ती बेगून रिकवर होईल. तर मेन म्हणजे ते थुकलाला तर एक मेमोरियल आहे. तर मी असं जास्त यूट्यूबला वगैरे व्हिडिओ बघता तर आपलं बॉम्बेचा एक हात ज्यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर सबमिट केली, शरद कुलकर्णी मगून नाही बॉम्बेचा हात शरद कुलकर्णी. तर त्यांनी त्यांच्या 60 एजला माउंट एव्हरेस्टच्या टॉपवरती जाऊन त्यांनी आपल्या देशाचा झेंडा फडकवली. पण 2019ला तर त्यांच्या बायकोच्या सोबत गेलो होतो आणि त्यांची बायको त्याचा डेथ झाली होती, अंजली कुलकर्णी. तर मी गेल्यानंतर तिला मी सांगला नाही होता. तर मी गेल्याच्या नंतर तिची मेमोरियल मी तर शोधला पुऱ्या त्या जाग्यावरती. तर तितक्या लोकांचे समाधी आहात तर ती लकीली मला मिळली तिची मेमोरियल तिचा. तिथं जाऊन त्याचा फोटो घेतलो त्यांच्या प्लेटचं आणि तिथं तिला श्रद्धांजली दिली, तिला सल्यूट केली. कारण जरी काही झालं तरी आपली ती एक महाराष्ट्रीयन आहे, आपली ती एक मराठी एक होती आणि एक बेस वाटला की हात येऊन. मग मी तिला सांगला. मग तिला सांगल्यानंतर तिच्या डोळ्यातनं थोडा एक पाणी यायला. मग ती पण ती पण तत उभी राहिली. मग तिने पण त्याचं सल्यूट केला, श्रद्धांजली दिला. आणि गाईड पण परेशान झालो की ही काय. मी बोलला हे देखो ये हमारे महाराष्ट्र के हैं, बोला हम प्राउड करते हैं महाराष्ट्र के ऊपर. तर ऐसा खातं गेल्यावरती तर मना वळखत नाही बरोबर. त्यांना ही चीज माहिती पण नसेल, आपल्या चॅनलच्या माध्यमाने मिळेल आपण त्याला ट्रॅक करू. पण एक बेस वाटतं की नाही एक माणसाचं एक रिस्पेक्ट करायला की एक माणसाची एक जिद असतं. ह्यो सगळे चीज असा नाही हात बरोबर करणं. म्हणजे आपण एक विचार करणं आणि त्याचं जाण्यातले मोप फरक आहे. तिथे जर पैशाची कमी पडली त्यात जर पैशाची कमी पडली तर त्यांचं जर गाईड्स आहात किंवा त्यांची लोकांची हात खूप बेस आहात. आपल्याला ती लोक त्यात ती देतील आणि आपण जर काठमांडूला येऊन मग त्या लोकांना आपण ट्रान्सफर करायचा आणि ते लोक हेल्प करतात आपल्याला. म्हणजे आपण जर बोलतो की आमची कॅश खापले किंवा काही जर आपल्याला जर प्रॉब्लेम झालो तर ती लोक त्यात खर्च करून आपला हॉटेल काठमांडूला चेकआउट व्हायच्या अगोदर त्यांना आपण पे करून आपण त्यातनं ऐसा नाही की तुमचा त्यात ही जायला आता तुम्ही गेट आउट किंवा ऐसा नाही. म्हणजे ती लोक मग प्राऊड फील होतं. अच्छा तुम्हाला तिथे नेटवर्क कसं मिळायचं? नेटवर्क म्हणजे रस्त्यातले नेटवर्क नाही. जेव्हा हॉटेलला आपण तेव्हा थोपू म्हणजे टी हाऊसला जेव्हा आपण थोपू तेव्हा तर वायफाय मिळतं. पण वायफाय मोप कॉस्टली, पैसे पण घेतात. 1000 रुपीज आपल्याला एकदा जर आपण कनेक्ट केला तर 1000 रुपीज द्यायला लागतात. त्यांच्यानंतर नेट चालो या ना चालो 5 मिनिटं चालला किंवा 1 तास चालला तर त्यांच्यासाठी आम्ही रोज नाही ही करायचो. चार्जेस थोपून 1000 रुपीज पर अवर. पर अवर. ऍक्च्युली नामचेला आम्हाला फ्री होता. नामचेच्या नंतर आम्हाला कम्प्लिटली पैसे होतं. फक्त आम्ही 2दाच घेतला. जेव्हा आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प सबमिट केला तीनच्या नंतर त्या रातची आम्हाला घरा मेसेज धारायचं होतं तेव्हा मग आम्ही ही केला. आम्ही हातं गोरखशेपशी आम्ही ही गेला. म्हणजे गोरखशेप जो आहे हो लास्ट गाव आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायच्या अगोदर गोरखशेप लास्ट आहे. म्हणजे त्यातनंच जी काही आहे आपल्याला सूप वगैरे पिऊन पुढं जायचं. पण गोरखशेपला जायच्या अगोदर एक प्राऊड फील झाला. म्हणजे मला अगोदर माहिती होता की आपलं जर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जर महाराष्ट्राचा राजे जो आहात तर तो त्यांचं एक पुतळं ठेवलेलं आहे, स्टॅच्यू ठेवलेलं आहे. अच्छा गोरखशेपला छत्रपती शिवाजी महाराजचा स्टॅच्यू ठेवलेला आहे. ती पुण्याची खंची तरी एक इन्स्टिट्यूट आहे. या कोण माउंटेनर लोकात मला इतका क्लिअर माहिती नाही पण त्या लोकांनी तसं ते ठेवलेलं आहे. आपली महाराष्ट्राची मोप लोक तिथं जातात पण त्यांना माहिती नाही. पण मी तिथे गेल्याच्या नंतर पहिले ती जागा शोधून काढली की खतं ठेवलेलं आहे. तिथं गेल्याच्या नंतर मोप प्राऊड फील झाला की म्हणजे आपल्या महाराष्ट्रात इतका त्यांचा मेंटेन नाही होणार की तिथं
म्हणजे त्याचं त्याला कोणती मेंटेन केलं टी हाउसच्या मालकाला मी मिलू तो बोल कि हम लोग इसको रोज हार बदली करते हैं, रोज इसकी सफाई करते हैं और रोज इसको हम लोग मेंटेन करते हैं. मग तसं आम्ही दोघांनी जाऊन आम्ही फोटो काढलो आणि मग त्यातनं मग आम्ही पुढं एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाऊन पुढे किती त्यातनं 3 किलोमीटर गोरक्षची 3 किलोमीटर. आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पला 14 जानेवारी 12:45 वाजता आम्ही तिथं 14 जानेवारी 2025 1:45 वाजता पोहोचलो. 1 वाजता आम्ही तिथं जाऊन आपल्या देशाचं झेंडो तिथं फडकवलं. देशाचा झेंडो फडकवल्यानंतर मोप तिथं प्राऊड फील झाला. तिथं पोचल्याच्या नंतर जितकं आमची जी थकान जी होती हिची जितकं जो काही त्रास होतो तो तिथं आम्हाला गेल्याच्या नंतर आमचा कम्प्लिटली शांत झाला. पण तिथं पोचणं पण तो 3 किलोमीटर ही जर्नी अलग आणि गोरक्षची 3 किलोमीटर ती जर्नी म्हणजे मोप डिफिकल्ट. मोप म्हणजे मोप चालताना पुरी जी सांस व्हिडिओत तुम्ही आवाज ऐकू शकता मोप. तिथं पोचल्याच्या नंतर त्यातनं माउंट एव्हरेस्ट मोप बेस दिसतं. सगळं लुपशे नोपशे त्यानंतर सगळं जर डोंगर जहाज तर सगळं दिसतात. तर आम्ही गेल्याच्या नंतर आपलं गाव फुरुस जाताना फुरुसचा नाव लिखलेला होता. फुरुसचा पद्धत आम्ही नाव ही केला. त्याच्यानंतर माझ्या तरी नॉलेजला मला असं वाटतं की आम्ही फर्स्ट कोकणी कपल म्हणजे हो बायका आम्ही तिथं पोचल्याच्या नंतर तिथं आम्ही ही केला की फर्स्ट कोकणी कपल इन माउंट एव्हरेस्ट. आम्ही मारूफ असल्यामुळं आम्ही आमच्या मारूफ खानदानाचं नाव पण तिथं आम्ही तिथं हे फडकवला. आणि त्याच्यानंतर आमचा तिथं डाक बंगल्यावरती एक मुस्कान फूड कॉर्नर म्हणून माझी वाईफ चालवतं म्हणजे ती जी ओनर आहे तिचं पण तिथं आम्ही नाव डिस्प्ले केला. आणि मी कुवेतला काम करता म्हणजे माझी जी रोजीरोटी आहे कुवेतची आहे म्हणून मी कुवेतचं पण झेंडा तिथं फडकवलं म्हणजे टॉप ऑफ द वर्ल्ड काही केल्याच्या नंतर गव्हर्नमेंटला टॅग केलं गव्हर्नमेंट हो नाही ती अजून केली नाही करीन ती अजून करीन पण म्हणजे त्याचं हर एक परमिशन लागतं. म्हणजे ती लोक बघतात. मी जेव्हा कुवेतचा झेंडो काढलो त्या लोकांना म्हणजे अलग वाटला की ही काय आहे. त्याच्यानंतर मी त्यांना प्रूव्ह केला नेटला दाखवून की हे कुवेतचा झेंडो आहे. त्याच्यानंतर त्या लोकांनी परमिशन दिली. म्हणजे ऐसा तर जाऊन आपण काय पण नाही करू शकतो. सांगायला लागतं लोकल लोकांना म्हणजे त्यांच्या लोकल म्हणजे काही असं आहे. ती केल्याच्या नंतर मग आम्ही त्यातनं आमची जर्नी परत रिटर्न चालू झाली. आणि ती त्यांचा ऐसा असतं की म्हणजे बोलतात ना माउंटनला आपण जितकं जास्त टाइम घालवायची कोशिश करू तितकी आपली डेथ जी आहे ती रिस्क जास्त आहे. तर त्या लोकांचं आहे की तुम्ही बेगून खालती जा. पण नाही जेव्हा पोहोचलो तेव्हा तिथे बर्फ कमी झाला होता नाही. आम्ही जेव्हा माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचलो तेव्हा पण टेम्परेचर -25 लाच आम्ही त्याचं सबमिट केलं. अच्छा -20. तुम्ही तिथपर्यंत पोहोचत सर तुम्हाला एकदाच हाय अल्टिट्यूड सिकनेसचा प्रॉब्लेम झाला होता. ह्याला ऑक्सिजन लेवल ह्यांचा एकदा कमी झाला होता. हा मेन ती बोलण्याची बात म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प पोहोचायच्या 1 रात अगोदर ह्याची तब्येत म्हणजे जेवण बराबर न मिळाल्यामुळं तिची जी एनर्जी जी आहे ती कमती झाली. ती जेव्हा आम्ही हात पोचल्यावर लेबुचेला जेव्हा आम्ही पोचल्यावर जेव्हा तिचा कारण ती मोप थकलेली होती तेव्हा गाईड पण मला बोललो भाभी को थोडा सांभाळा. तर जेव्हा त्याचं पोचल्यानंतर तिथे ऑक्सिजन लेवल हिची जेव्हा घेतल्यानंतर 55. नॉर्मली ती लोक बोलतात की 70च्या खालती नाही यायला पाहिजे. माझा 85 होता. तो घाबरलो. मला बोललो मारूफ भाई हम लोग आगे नहीं जाएंगे. मैं बोला नहीं आज हम लोग रेस्ट करेंगे सुबह देखेंगे क्या चेंजेस होते हैं. मग सुबहला म्हणजे मी तिला जितका होता ती तिची केअर घेऊन जी काही होता ती फूड तिला देऊन नॉर्मल केली. नेक्स्ट डे जेव्हा घेतल्यानंतर तिथं 70 होता. माझा 85 पहिल्यापासून होता. मग आम्ही पुढं गेलो. सपोज ती मेंटेनन्स असेल तुमची टूर कॅन्सल झाली असती. टूर कॅन्सल पैसे पण गेलं असतं आम्हाला रिटर्न यायला जायला असतं. म्हणजे ती त्यांचा जे रिस्क असतं ती लोक घेत नाही. ती लोक बोलतात आप वापिस आ सकते. माउंटेन बेस कॅम्पवर किती टाइम तुम्ही काढले. माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवरती जास्त ती लोक नाही थोपून देत. कमीत कमीत आम्ही 15 मिनिटं होत्या. म्हणजे त्यात आमचा ही सगळा झाल्याच्या नंतर त्याचा जो माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पचा त्याचा जो मेन जो ढोंडो आहे त्यात तिचा नाव माझा नाव माझ्या 3 पोरांचं नाव तिच्या मम्मीचं नाव तर तिने ती लिखला. आमची एक कॅट आहे मग प्यारी रिजू नावाची तिचा पण तिने त्याचं नाव लिखला. म्हणजे तिचं नाव लिखताना पण मी व्हिडिओ घेतलो. तो गाईडला पण मग बेस्ट वाटला की म्हणजे ही एक डिफरंट कपल है. तो पण मग खुश झालो की भाभी आप बहुत अच्छा किए बोल के. तर ती करून आम्ही आमची जर्नी परत ही केल्या. एक मिनिट तिथे तुम्ही बेस कॅम्प पासून
ऍक्च्युअली माउंट एव्हरेस्टचा जी पीक आहे ती किती तत्न अजून मीटरवर आहे? 3300. तुम्ही गेले होते किती? 4000? नाही, आम्ही गेले होती 5364. 5364. आणि अजून 2700 मीटर बाकी आहे. तिथल्यांचे आपल्याला दिसायचा तत्न ती दिसतं, पण तत्न पुढे जायची जी कॉस्ट जी आहे ती मोप आहे. म्हणजे तत्न पुढे जायला अजून 50 लाख. 50 लाख 5000 पर्यंत, समजा 300 पर्यंत एक माणसाला 1.5 लाख नाही, 2 लाख म्हणजे सगळं जरी 2 लाख मिनिमम. तिथल्या जितक्या अशा जवळ जी रेलेला पीक आहे 10 लाख त्याला 10 लाख आहे. त्यांची ट्रेनिंग अलग आहे. अच्छा, ट्रेनिंग त्याची अलग आहे. त्यांची ट्रेनिंग अलग आहे. त्यांच्यासाठी कोर्स असतात तर पुरं करायला लागतात. आता तिथे पण टूर गाईड असते आपलं? हो, असतं. तो स्वतः येते? स्वतः येतं. आणि त्यांच्या मेन म्हणजे त्यांचा जी परमिट जे नेपाळ गव्हर्नमेंटलाच आपल्याला 12 लाख द्यायला हवं पुरं जायला. आणि आपली जी कापरा आहात आता ह्यो गेअर आहे, ह्यो नॉर्मली आमची जी शॉपिंग आहे 2 माणसाची ती 60,000ला जायली. पण वरती पुरी जायला जी आहे एका माणसाला कापरालाच म्हणजे त्यांचा जो ट्रॅकिंग जो गेअर आहे तर 4.5 लाख. 4.5 लाखाचा तो गेअर गव्हर्नमेंटचे 12 लाख द्यायचे. 12 लाख. आणि पॅकेज टूर पॅकेज आणि ट्रॅव्हलिंग एरोप्लेन सगळं ते अलग आहे. ती सगळं अलग आहे. आणि ती पण चालतच जायचं. ती पण चालतच जायचं असतं. त्यातनं आम्ही बघला, पण बघून म्हणजे आम्ही विचार केलो की कशी लोक जातात. म्हणजे तुमच्या समोर काय अशी जात होती काय? नाही, ती नॉर्मली ती फक्त मे महिन्यातच असतं. अच्छा, त्यामुळे बरफ जास्त असते का पिघळलेली बरफ असते? नाही, क्लायमेट आता आम्ही जो गेलो होतो त्या टायमाला क्लायमेट खूप खराब असतं. खराब क्लायमेटला ती लोक एव्हरेस्ट वरती चढून नाही देत. मे महिन्यातलं काय असते? मे महिन्यातले म्हणजे ती एक तो क्लाइम्बिंगचा एक टायमिंग आहे. आणि ती लोक बोलतात त्या टायमाला तो एव्हरेस्टचा एक विंडो ओपन होतो, म्हणजे त्या ती लोक बोलतात तर त्याच टायमाला फक्त करू शकता. जी, अच्छा. ही तुमची जर्नी रेली माशाल्लाह मग बेस्ट वाटला. आणि मग तिकडची किती दिवसाचा खर्च येलो? बेसिकली रिटर्न जी यायचं असतं ती 3 दिवसात यायचं असतं, पण आम्ही 5 दिवस घेतलं. कारण आमची जी एनर्जी जी आहे ती मोप डाऊन झाली होती. आणि खास करून हिची जो पाय जो हात हे पुरं कम्प्लिटली चिरालं होतं. ती नखा पुरी सुटली. 3 बोटाची नखा जी हात ती गेली. तर तिनं मला जरा आम्ही 2 दिवस एक्स्ट्रा घेऊन आम्ही स्लो आम्ही खल येऊन एक्स्ट्रा दिवसाचे पैसे द्यायला लागले का? हो, तर द्यायला लागतात. पर डे किती? पर डे $30. $30. आता जी काही आहे ती $वरती चालतं. 27 रुपये होता समजा. म्हणजे कसं, कारण तर तुमचं पोर्टरचं दिस वारलं, तुमचं गाईडचं दिस वारलं, जी काही आहे ती. पण मग बेस जायला मग एक डिफरंट एक्सपिरियन्स होतो. म्हणजे जी इमेजिन केला ती तसं जाऊन टूर जायला. आणि असा सगळ्यांनी केला पाहिजे. म्हणजे कोशिश केली पाहिजे की एक चीज काय आहे माउंटेनिअरिंग. खेडला वापस किती तारखेला पोहोचलो? खेडला आम्ही 22 जानेवारीला. 22 जानेवारीला आम्ही लोक खेडला पोहोचले. माशाल्लाह. दोस्तांनो, हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला की नक्कीच तुम्ही कमेंटनी सांगणार हो. आणि मुबारकबादचे ढेर सारे तुमचे मेसेजेस येऊन द्या. माझ्या यूट्यूबचे भले 21,000 सबस्क्रायबर असले, पण त्याला चाहणारे, त्याला बघणारे आणि त्याचे फॉलोअर जे आहेत ना हे लाखोमध्ये आहेत. हे तुमच्या लाखोची लोकांची म्हणजे एक फॅमिलीच्या एकांशी ह्या लोकांचं एक बेहतरीन काम केले, एक अचिव्हमेंट केले आणि कम्युनिटीला ह्यांच्यावरती प्राऊड आहे की ह्या दोघांचा आपण कोकणी माउंटेन चॅनलच्या माध्यमाने आपण सत्कार करत आहोत. भाई मुबारक तुम्हाला, वजुद्दीन फॅमिली आपल्या फरुजची, आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची तर आणखी ही वाटते, प्राऊड वाटते. आणि आमचे मारूफ बशीर साहेबचे रिश्तेदार पण आहेत प्रोफेसर साहेबचे. तर मुबारक, अल्लाह तुम्हाला अशीच कामयाबी देते. माशाल्लाह. जी अखलाक भाई, तुमचा जी मोक शुक्रिया. नाही, काय बात नाही. अजून आमच्या तुमच्या मिसेसला पण हे करायचे आहे. तर तुमची अर्धांगनी बेटर ऑफ इन दिस बेहतर वाईफ, कोकणीचा बोलतो मांगारी आणि बायको जिंदगीचा तिथपर्यंत तुम्हाला साथ दिला. आणि तुम्हाला पण मुबारक माशाल्लाह. हवीजी, तुम्ही बेहतरीन एक अचिव्हमेंट ही केलं. आणि आमच्या कोकणी बायकांना तुमच्यासारखा पोरींवरती पण बघून ही वाटेल, प्राऊड वाटेल. आणि एक बेस्ट काम केलं. आणि इन्शाअल्लाह आपली नेक्स्ट जनरेशन आहे तुमच्या लोकांचाही पुरा जे शिकायला मिळेल. आणि जो काय अनुभव मी डिटेलमध्ये एक मोठंसं व्हिडिओ डिटेलमध्ये पॉडकास्ट केला, एक सिंपल अंदाजने पॉडकास्ट केला. लोक 3 कॅमेरे घेऊन करतात, हा अँगल तो अँगल ना, एक नॉर्मल जी कोकणी बैठकच्या पद्धतीने आपण पॉडकास्ट करतो. तर तुमच्या दोघांचा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमाने आमची यूट्यूब फॅमिलीच्या एकाशी दोघांचा सत्कार करतो आपण. अल्लाह कबूल करे. आणि आपल्या चॅनलला तुम्ही पण जरा रिक्वेस्ट करा आमचे वजुद्दीन साहेब के
सबस्क्राईब करायचा. अखलाकभाईचा मोप मोप शुक्रिया. त्यांचा चॅनल आहे आणि तर पहिलं असं यूट्यूबर आहात की तर आमच्या घरा येऊन आमच्या दोघांची इंटरव्ह्यू घेतली. त्यांनी मला फोन केली, त्यांना मोप खुशी झाली आणि त्यांचा चॅनल आहे, त्यांना सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि त्यांना लाईक करा, शेअर करा आणि त्यांना मोप मोप मुबारक. त्यांना अल्लाह ताला कामयाबी दे आणि आमच्या दोघांना अशी सगळ्यांचीच दुआ घेऊन द्या की आमची जी अशी जर्नी जी आहे ती हमेशा अशी चालू राहील. इन्शाल्लाह इन्शाल्लाह. आपण इन्शाल्लाह इम्रान फकीर साहेबांनी वाजो केले नाहीत, त्यांनी पण दुनियाचे बरेचसे माउंटेनवर गेलेत. त्यांचा पण एक पॉडकास्ट करू ते इंडियातील, त्यांची पण आपण बात करू. त्यांचा पण मेसेज मला मोप बेस आयलो की त्यांनी मला कमेंट्स केली की तुम्ही जसं मोप डिफरंट कपल हाव, तुम्ही जसं ही चालूच ठेवा. आणि मी एक बोलायला विसरलो की सगळ्यात पहिल्यांदा मला जी फोन आला होता शफीक दलवाईचा, जर कुवेतला मला त्यांनी नेली नव्हती. शफीक दलवाईची गल्फ इंडिया मागून तर कंपनी आहे. मी ट्रॅकलाच असताना सगळ्यात पहिले त्यांचा मला फोन आला. त्यांना पण मोप खुशी झाली आणि त्यांचा पण मोप मोप शुक्रिया. म्हणजे दोस्त आहे शफीक भाई. जी जी जी. तर आता हे लोकांनी खंयचे गेअर्स इक्विपमेंट्स यूज केले ना, ह्याच्या बाद मी कंटिन्यू तुम्हाला दाखवत आहे. म्हणजे तो आपला पार्ट बघा तुम्ही सगळ्यांनी, ओके. आणि त्याच्यावर तो पण एंड करणार आहोत. मिस्टर अँड मिसेस वजुद्दीन मारूफ साहेब ह्याने आपल्या ट्रॅव्हलिंगच्या टायमातला बेस कॅम्पला जाण्यापर्यंत जे इक्विपमेंट काय यूज केले त्याची इन्फॉर्मेशनचा हा छोटासा पार्ट तुम्हाला पण मी दाखवत आहे ह्या पॉडकास्टमधला, जेणेकरून तुम्हाला ती हेल्प होईल, त्याची कॉस्ट समजेल आणि त्याची क्वालिटी काय ती समजेल. वजुद्दीन साहेब एक एक चीजला तुम्ही थोडासा एक्सप्लेन करा आम्हाला. आपल्याला ट्रॅकिंगला जाण्यासाठी जी नॉर्मली आपल्याला ट्रॅकिंग पोल लागतात. जी. ट्रॅकिंग पोल ह्याच्यासाठी की आपल्या बॉडीचा बॅलन्स व्यवस्थित यायला पाहिजे आणि आपली एनर्जी जी आहे ती मेंटेन राहायला पाहिजे, म्हणून हे ट्रॅकिंग पोल पाहिजे. अच्छा, खालती ही असते पॉईंट. हो, हा जो आहे तो हा जो ह्याला पॉईंट आहे, म्हणजे मातीमध्ये किंवा बर्फामध्ये स्लिप न होण्यासाठी ते त्याला जे डिफरंट जे आहेत ते एक माणसाला दोन, एक माणसासाठी दोन पाहिजेत. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला ट्रॅकिंग शूज व्यवस्थित पाहिजेत. अच्छा. हे जे ट्रॅकिंगचे शूज जे आहेत हे हा जो ग्रीप जो आहे तर त्याला ग्रीप पाहिजे, म्हणजे आपण काही स्लिप होणार नाही. पुन्हा आपल्या नीकच्यासाठी त्याला व्यवस्थित सपोर्ट पाहिजे. ह्याला प्राइस किती असेल याची? ह्याची प्राइस आहे 15,000. 15,000 फक्त? फक्त 15,000. हे आपले डिकॅथलॉनचे आहेत. अच्छा. व्यवस्थित. आता हे जर बघितलं तुम्ही, हे नॉर्मल स्पोर्ट्स शूज आहेत. ह्याच्यात आणि ह्याच्यात डिफरन्स आहे, खूप काही फरक आहे. हे घालून मी 1-2 किलोमीटर चाललेलो पण मी स्लिप झालेलो. अच्छा. तर त्याच्यामुळे हेच आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. हे जे ह्याला जे खाली चेनवर हे क्लिप्स आईसवरती चालताना, कारण आईसवरती जर 100% स्लिप होणार ते हे जे हे बघा ते क्लॅम्पवर आपण असे आहेत की ते अटकणार, म्हणजे ते आईसमध्ये जाऊन ते अटकणार, म्हणजे आपण जे आहे ते आपण स्लिप नाही होणार ना, आपल्याला ते ग्रीप भेटेल. म्हणजे जिथं जिथं आईस भेटेल तिथं आईस यायच्या आधी हे आपल्याला घालायला लागणार. रिमूव्हेबल चेन. हे रिमूव्हेबल आहे. अशी आहे का ही? ही अशी आहे. अशी आहे. हा असा असतो तो, हा ग्रीपर. ह्याला हे असे ग्रीप असतात. हे बघा हुकवाले. अच्छा. ह्याची प्राइस किती? ह्याची प्राइस 1500. हे स्वस्त आहेत. अच्छा. ह्याची स्वस्त आहे. एक जॅकेट. तर सर्वात इम्पॉर्टंट तसंच जॅकेट आहे. नॉर्मली जे आपण जे जॅकेट घालतो ते जॅकेट घालून आपण ट्रॅकिंग करू शकतो, पण जेव्हा आपण मायनस टेम्परेचरमध्ये जातो तर त्याच्यासाठी हे जे स्पेशल जॅकेट आहे हे -25 मध्ये आम्ही घातलेलं. आणि आम्हाला काही त्याचा काय प्रॉब्लेम झाला नाही. हे नेपाळचं आहे. नेपाळला आम्ही घेतलेलं. हे नेपाळी नॉर्थ फेस. हे आम्ही नेपाळमध्ये घेतलेलं. ह्याची 15,000 नेपाळी पण मग आपले 7,500-8,000 नाही, आपले 10,000 आपले 10,000. अच्छा. हा तुम्ही आपल्या दोघांसाठी 2 घेतलेले? दोघांसाठी 2 घेतलेले. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हे ट्रॅकिंग बॅग. ही आपल्यासाठी म्हणजे आपलं जे काही इमर्जन्सी आपल्याला पाहिजे, पाणी, मेडिसिन, ड्रायफ्रूट, तर ह्याच्यामध्ये राहते. अच्छा. तर हे पण डिकॅथलॉन मधून घेतलेलं. तुम्ही एक वेळी असे किती किलो ह्याच्यामध्ये फक्त 5 किलो. ह्याच्यामध्ये आपण 5 किलो घ्यायची. ओके. आणि तिथं आपल्याला पाणी जे आहे ते फिल्टर पाणी भेटत नाही, म्हणजे डोंगरातून येणारं किंवा जे काय आहे ते साधं पाणी वाहतं. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया जास्त असतात. तर त्याच्यासाठी हे फिल्टर
हे पाण्यामध्ये टाकून असं जर नॉर्मल. अच्छा, पाण्यामध्ये टाकून ते प्यायचं. हे एवढं ते असते ना. हे तुम्ही बॉटलमध्ये पाणी घेता बॉटलमध्ये पाणी आणि हा तो पाईप लावून त्याच्यामध्ये तिथून ओढायचं. इथून खेचायचं पाणी ओढायचं, म्हणजे ते फिल्टर होतं. म्हणजे ते फिल्टर होऊन ते बॅक्टेरिया वगैरे ते सर्व रिमूव्ह करणार. अच्छा, सॉक्सची काय किती हे असते? हे जे सॉक्स आहेत हे -20 मध्ये थर्मल सॉक्स कोणत्या वेळेस त्याला? हां. अच्छा, कोणत्या कंपनीचे आहेत? किम. हां, किमचे. म्हणजे किंबर्लीचे. ह्याची मोस्टली प्राइस किती असणार अंदाजन? ह्याची 300 रुपये. 300 रुपये. ह्याची ते आपली कंपल्सरी सॉक्स हे म्हणजे नॉर्मली जेव्हा आपण मायनस टेम्परेचरमध्ये जातो हे सॉक्स घालायलाच पाहिजे. आणि आपण जरी शू काढले तरी हे सॉक्स काढायचे नाही. एक मिनिटासाठी पण सॉक्स काढायचे नाही. फ्रोझन बाय जे बोलतात आपले जे आहेत ते फ्रोझन होईल. तर ग्लाउज हे ग्लाउज हे ॲक्च्युली नॉर्मल ग्लाउज आधी आम्ही घेतलेले. हे पण नॉर्मल. पण जेव्हा आम्ही तिथं नामच्या बाजारला पोहोचलो तर आमच्या गाईडने आम्हाला सांगितलं की तुमचे जे ग्लाउज जे आहेत ते विंड प्रूफ नाही, तर ते तुम्हाला पुढे जाऊन खूप त्रास होणार. तर तिथं तर आम्ही तिथं जाऊन मग विंड प्रूफ आम्ही ग्लाउज घेतले. तर हे आम्हाला महागात झाले. हे जर आम्ही काठमांडूला घेतले असते तर आम्हाला 1000ला भेटले असते. पण तिथं गेल्यावरती हेच आम्हाला 2500ला भेटले. हवा शिरत नाही. हे विंड प्रूफ आहे. ह्याच्यातून हवा आतमध्ये जात नाही. तर त्याच्यानंतर हे आमच्या कॅप होत्या. हे पण जे कॅप आहेत ते -25 पर्यंत चालणाऱ्या कॅप होत्या. ते तिथं आम्ही लोकल परचेस केल्या. पण तिथं परचेस करताना ते लोक सांगतात की हे एवढ्या टेम्परेचरमध्ये चालणार आणि ते लोक फसवत नाही. ते व्यवस्थित -20 पर्यंत हे कॅप सपोर्ट करते. काहीच आम्हाला ह्याच्यातून प्रॉब्लेम झाला नाही. हे निक वॉर्मर आहे आपलं. हे पण -25 मध्ये आम्हाला काही ह्याचा गळ्यात तुम्ही असं हे घालणार कॅप आणि नंतर हे असं घातलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यानी तुमचे कान गळावर हे पूर्ण हे कव्हर होणार. थंड नाही लागणार. हे कव्हर होऊन मग त्याच्यावरती ते कॅप घालायचे. ओके, म्हणजे जे काय आहे ते आपलं व्यवस्थित. असं तुमचं इक्विपमेंट आहे. ओके, थँक्यू.